यानंतर एक मोठी बातमी। पीक विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषणाचं अस्त्र उगारलेलं आहे। उपोषणकर्ते गजानन उगले यांची प्रकृती गंभीर आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उगले यांची भेट घेतलेली आहे। पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावेत या मागणीसाठी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। तर उपोषणकर्ते गजानन उगले यांची प्रकृती खालावलेली आहे। की ज्या लोकांना 50,000च्या पुढची रक्कम येते ते 50,000च्या पुढच्या रकमेचे लोकांना पेमेंट टाकलं नाही। ज्यांना फळबाग आहेत त्या फळबागवाल्या शेतकऱ्यांना व्हीके नंबर उपलब्ध करून दिलेले नाहीत। तर काहींना केवायसी करून देखील आजपर्यंत त्यांना अनुदान मिळालेलं नाही। तर आता हा 2024 बरोबर 2023चं देखील तसंच आहे। जालना जिल्ह्यामध्ये 2023च्या दुष्काळी अनुदानापासून देखील हजारो शेतकरी आज देखील वंचित आहेत। जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर आले होते, माजी आमदार आले होते, अरविंद चव्हाण, प्रशासनाचे काही कर्मचारी येतात, जे की कलेक्टर साहेबांनी शिष्टमंडळ पाठवलं होतं। ते फक्त आम्हाला विचारपूस करण्यापेक्षा, तब्येतीची काळजी घेण्यापेक्षा, आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा फक्त म्हणतात उठा। तर त्यांना मी ठामपणे सांगितलेलं, जोपर्यंत शेतकऱ्याच्या आमच्या जेवढ्या मागण्या आहेत ह्या मागण्या मार्गी लागत नाहीत तोपर्यंत मी माझ्या जागेवरून 1 इंच देखील हलणार नाही।